तर ना आज मी बनवणार आहे चिकन तंदूर, कारण की माझ्या मिस्टरांची ना खूप दिवसाची इच्छा होती की चिकन तंदूर खायचं, तर म्हटलं फायनली आज बनवूया आपण. तर मग त्यासाठी ना डायरेक्ट आणलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. एक सगळं चिकन आणले, म्हणजे पूर्ण कोंबडी. तर मिस्टरांना असंच खायची होती, तर त्याच्यामुळं मग अशी आणलेली आहे. तर तुम्हाला आहे ना म्हणजे चिकन तंदूर सेपरेट करून खायचे असेल ना, तर याचे 4 पीस पण बनवू शकतो आपण. पण मिस्टरांना असंच खायचं, तर त्यामुळं मग आज मी असंच बनवून देणार त्यांना. तर आधी ना आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे. तर त्यासाठी ना धना पावडर घेतली. आता सगळं आपल्याला पूर्ण चिकनला लावायचं, तर मग जास्त घ्यायचं. तर हे 4 चमचे घेणार आहे आपण. धना पावडर झाल्याच्या नंतर कांदा लसूण मसाला हा पण आपण जास्तच घेणार आहे, 2 चमचे. त्यानंतर हे 3 4 हा 6-7 चमचे घेतले आपण. एकदम छोटासा चमचा आहे, तुम्ही बघू शकता. तर हा कोथिंबिरी मसाला आहे, हा पण भरलेले आपण 3 चमचे घेणार आहे. नंतर लाल मिरची पावडर ही पण आपण जास्तच घेणार आहे. ही पण 4 चमचे एक्स्ट्रा टाकला, 5 चमचे घेतले. त्यानंतर हा आहे ना एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, हा पण आपण घेणार आहे. 4 चमचे घेतला हा पण. तर हळद पावडर 2 चमचे. मीठ घेणार आहे आपण चवीनुसार मीठ. असं मीठ घेतले. तर त्यावरून ना आता आपण लिंबू पिळणार आहे. तर आपण एक पूर्ण लिंबू पिळलंय. तर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आपण 4 चमचे घेणार आहे हे. आणि आता हे सगळं झाल्याच्या नंतर ना यावरून आपण तेल टाकणार आहे. आणि आता ना मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित. तर यामध्ये आपण अजून एक्स्ट्रा थोडंसं तेल टाकून घेतलं. याच्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं असेल ना, तर दही पण मिक्स करू शकता, त्याने पण छान टेस्ट येते. आता असा मसाला आपला तयार झाला आहे. आता तो आपण ना याला लावून घेणार आहे. पण ना तर हा सगळा मसाला असं व्यवस्थित लावून घ्यायचा. कट्स त्याला आधीच पाडलेले तुम्ही इथे बघत असतील. तर तुम्ही इथे बघत असेल आता एक लेयर आपण ह्या मसाल्याची लावून घेतली. तर त्यानंतर आहे ना आता पेस्ट बनवून घेतलेली आहे, तर ती याच्यावरून लावायची आहे. तर आता पुन्हा हा मसाला ना आपण इकडच्या खालच्या साईडने पण लावून घेणार आहे सगळा व्यवस्थित. पेस्ट तुम्हाला यामध्ये पण मिक्स करायची असेल तर त्याच्यामध्ये पण करू शकता, आणि लेयरने लावायचे असेल तर तसं पण करू शकता. तर आता पुन्हा यावरून ना पेस्ट लावायची. तर आता इथे तुम्ही बघत असतील सगळा मसाला मी व्यवस्थित लावून घेतलाय पूर्ण. आपण याला कोळशाचा फ्लेवर देणार आहे, जेणेकरून याची टेस्ट खूप वेगळी येते. तर आधी याला गरम करून घेऊ आपण. याच्यावरती तापवून घेणार आहे त्याला. तर कोळशे ना अशी लाल करून घ्यायची एकदम, जेणेकरून एकदम धूर जास्त झाला पाहिजे त्याचा, मग त्याचा फ्लेवर येतो. आणि थोडंसं गावरान तूप घेणार आहे. तर आता आहे ना कोळशे गरम झाले, तुम्ही बघत असतील लाल झाले चांगले. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर वाटीनं मी इथं ठेवून घेते. त्यानंतर त्यावरती तूप सोडायचं आणि झाकून ठेवायचं थोड्या वेळ. तर 5 मिनिटं हे ठेवणार आहे असंच. आणि त्यानंतर मग मॅरिनेट केलं ना ते पण आपण 2-3 तास ठेवणार आहे. तर आता स्मोक देऊन झालाय, तुम्ही बघत असतील मस्त स्मोक देऊन झालाय. आणि स्मेल पण त्याचा एवढं भारी आलाय ना मस्त. आणि आता हे आपण असंच ठेवणार, 2 तास असंच ठेवणार आहे आपण. स्मोक दिला ना फ्लेवर पण वेगळा येतो आणि टेस्ट पण वेगळी येते. तर आता आहे ना इथे तुम्ही बघत असतील 2 तास झाले आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता आहे ना एक कढई घेतली आपण, ज्यामध्ये हे चिकन बसल अशी. आणि त्यामध्ये ना आता तेल टाकणार आहे. आणि याचा फ्लेवर एवढा छान येतोय ना त्याला स्मोक दिल्यामुळं, मस्त असं हॉटेलचीच फिलिंग आली डायरेक्ट.
तर आता तेल गरम झालंय, त्यानंतर आता ही चिकन ना आपण त्यामध्ये टाकणार. तर ती थोड्या वेळ अशी ठेवायची. त्यानंतर आपण ना पुन्हा थोडीशी पलटी करून घेणार आहे. आता पुन्हा पलटी करून घेतली. तर हा मसाला तुम्ही बघत असतील तो राहिलेला होता ना, तो पुन्हा याच्यामध्ये लावून देऊ आपण. असं चिकन ठेवून देणार, थोडी शिजवून घेणार आहे. तर आता आहे ना हे एकदा आपण पलटी मारून घेणार आहे. बराच वेळ शिजवून दिलंय त्याला. 15 मिनिटं शिजले ते. तर हे तुम्हाला दाखवते मी शिजले का नाही. हे बघा मस्त शिजले, म्हणजे थोडं शिजले. हे बघा हे शिजत पण आलेलं आहे. आता आपण त्याला पुन्हा शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. तर आता आपण पलटी करून घेतलं आणि थोडंसं तेल पण त्यामध्ये टाकून दिलं. आता आहे ना शिजून देणार आहे त्याला पुन्हा. तर आता इथे तुम्ही बघत असतील मस्त शिजले चिकन. तंदूर झाले. तर बघा तुम्ही बघत असतील मस्त शिजले आता तंदूर. आता आपण त्याला आहे ना भाजून घेणार आहे. तर आता गॅसवर आहे ना कोळसा ठेवून घेतला आपण. त्यानंतर ही जाळी ठेवायची आणि हे चिकन ना त्यावरती भाजून घ्यायचं. या पद्धतीने एक नंबर फ्लेवर आहे ना. मस्त असं भाजून घ्यायचं. आता तर छान असं भाजून घ्यायचंय त्याला आता. तर हे ना असं 5 मिनिटं भाजून घेणार आहे आपण आणि मग पुन्हा पलटी करून भाजणार आहे. एक साईड भाजलेले, आता आपण त्याला मस्त पलटी मारून घेणार आहे. तर याच्यामध्ये आधी टाकून घेणार. हे बघा किती छान भाजले. तर आता त्याच्यावर ठेवलं. आता दोन्ही साईडने मस्त असं भाजून घ्यायचं. चिकन तंदूर तयार मग. तर आता तुम्ही बघत असतील ना भाजून पण झाली छान. त्याच्यावरून लिंबू, त्यावरती ना मस्त असं लिंबू पिळायचं, कांदा कापून घ्यायचा आणि मस्त याच्यावर ताव मारायचा. तंदूर तयार आहे. फायनली मी मिस्टरांना तंदूर बनवून दिलंय. थोडी हेल्प मिस्टरांनी पण केली. कसं झालं टेस्ट करून सांगा. तुमची लई दिवसाची इच्छा होती तंदूर खायची, तंदूर खायची. गरम असेल. भारी ना. आणि त्यासोबत आहे ना आपल्याला हा मसाला पण खाता येतो. म्हणजे याच्यातच शिजवताना मसाला असतो ना, तर तो असा कढईत असतो तर त्याला लावून खायचा मस्त असा.